मंथन न्यूज महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांचा पुतळा विटंबना. सिंधुदुर्ग येथील घटनेवरून माजी मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगर पाथर्डीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपोषणाला पूर्णविराम देत सरकारवर घणाघात करत सरकारचे वाभाडे काढले. सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनी. आणि ही माझी जबाबदारी आहे, महाराज माझं चुकलं असं म्हणून लगेच खुर्चीपासून बाजूला झाला असता. पण मात्र दुःख या गोष्टीचं वाटतं की या राज्याचे प्रमुख इतकी मोठी घटना होऊन देखील सारवासारव करायचा प्रयत्न करतात. या राज्याच्या प्रमुखांकडून ही अपेक्षा नव्हती. ठीक आहे, तुम्ही सत्तेवरती कसे आलात, काय आलात, काय डोंगर झाडी हॉटेल सगळं झालं, जाऊ द्या. अरे पण त्या सत्तेला तुम्ही एवढे चिकटून बसलात की अरे छत्रपतींचा अपमान झालाय, आपली जबाबदारी आहे, या राज्याचा प्रमुख म्हणून आपली जबाबदारी आहे, हे देखील तुम्ही विसरलात. तुम्ही सांगितलं की त्या दिवशी ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. अरे काय उत्तर झालं मुख्यमंत्र्यांचं? लाज वाटली पाहिजे, लाज. असे कित्येक पुतळे आहेत समुद्र किनारी जे कित्येक दशकांपासून उभे आहेत. काही वर्षापूर्वीच त्या कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ झालं होतं, नंतर तौक्ते चक्रीवादळ झालं होतं. त्यावेळेस ताशी 100 किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं वारे वाहिले होते. आणि तुम्ही सांगताय 45 किलोमीटर वेगाने वारे वाहिले, पुतळा पडला. मुंबईला देखील गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कालावधीमध्ये पुतळा बसवला तो. अजूनही समुद्र किनारीचे मुख्यमंत्री महोदय तिथे देखील ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहिलेले आहेत, त्यापेक्षा जास्त वेगाने वाहिलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री तिथे देखील खारे पाण्याची तिथं आहे समस्या. दुःख या गोष्टीचं वाटतं की एवढे आपण सध्या सारवासारव करायला या आपल्या भरकटलेल्या बरबटलेल्या यंत्रणेला पाठीशी घालायला इतके आपण त्या ठिकाणी निर्डावलोय की छत्रपतींचा पुतळा देखील पडला याचा देखील भान आपल्याला राहत नाही. हे खरं आपल्या सर्वांचं खरं दुर्दैव आहे. आणि म्हणून कुठेतरी संतापाची भावना कुठेतरी या मनात आली. अरे गुन्हा दाखल केलाय, पण अजूनही माझ्या माहितीप्रमाणे आता आज दिवस सकाळपर्यंत काय झालं मी टीव्ही बघितलेलं नाही, पण सकाळपर्यंत तरी आरोपी अजून पकडला गेलेला नव्हता. तुम्ही माफी मागताय ना? अरे पकडा ना आरोपी. सगळं तुमच्याकडे ग्रह खातं आहे, सीबीआय, बाकीच्या भानगडी लावण्यापेक्षा सगळी ताकद त्या आरोपीच्या मागत आरोपीला पकडण्याकरता खर्च करा. आरोपी पकडले गेले नाही आणि गुन्हा कुणावर दाखल झालाय. तुम्ही माफी मागून या ठिकाणी आम्ही माफी मागली आता राजकारण करू नका. अरे नाही चालणार. गुन्हा कुणावर दाखल झालाय? त्या शिल्पकारावर दाखल झालाय. पण खरं गुन्हा कुणावर दाखल व्हायला पाहिजे? या नवीन 24 वर्षाच्या फक्त शिल्पकाराला, ज्याला की 2 फुटापेक्षा जास्त मोठे शिल्प बनवण्याचा अनुभव नव्हता, अशा शिल्पकाराला काम कोणी दिलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे बळीचे बकरे बनवून आम्हाला त्या ठिकाणी नादी लावू नका. या यंत्रणेच्या विरोधात नेमके जबाबदार कोण आहेत? का कित्येक मला सर्वांची नाव माहित आहे, पण कित्येक अनुभवी शिल्पकार या राज्यामध्ये देशामध्ये आहेत. का एवढ्या
या महापुरुषाचा पुतळा बनवताना एखादा अनुभवी शिल्पकार का निवडता आला नाही? या निवड प्रक्रियेमध्ये सदोष शिल्पकाराची चूक नाही, चूक तर आहे त्याची, पण चुकीचा शिल्पकार ज्याने निवडला तो जास्त दोषी आहे. त्याला पाठीशी घालून त्या ठिकाणी चालणार नाही. ही सगळीच यंत्रणा तुम्हाला सांगतो, आपण सगळं हलक्यात घेतो, सगळं त्याचाच हा परिपाक आहे. आणि म्हणून आज सरकारमध्ये तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला उद्या आमचं जरी सरकार असलं असतं, आमचं जरी, तरी देखील याच तीव्रतेने मी बोललो असतो. राजकारण मला याच्यामध्ये करायचं नाही. आणि एवढा मोठा अपमान आज महाराष्ट्राचाच झालेला आहे. आणि याची जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई व्हावी ही आपल्या सर्वांचीच मागणी आहे. कारवाई होईल नाही होईल हा पुढचा भाग आहे, पण ज्या छत्रपतींनी खरं आपल्याला जगावं कसं, लढावं कसं हे शिकवलं, स्वाभिमान आपल्या अंगात बाळगावं कसं हे शिकवलं, त्या छत्रपतींची झालेली अवहेलना खरं कुठेतरी मनाला वेदना देऊन जाते. मला आज बरेच टीव्हीचे चॅनलवाले आले होते, म्हटलं तुम्ही कशा करता बसलाय? म्हटलं मला मनामध्ये वेदना झालेली आहे, त्या वेदनेची भावना जी आहे ती कुठेतरी व्यक्त करण्याकरता म्हणून मी आज या ठिकाणी बसलेलो आहे. आणि आज माझ्या बरोबर आमचे सर्व सहकारी काही जण अगदी सकाळपासून बसलेले आहेत, त्यांचं देखील मी खरं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खरं महाराजांची माफी आपण सर्वांनीच मागितली पाहिजे. आपणच सगळे जबाबदार कुठं ना कुठं आहोत. ही सगळी व्यवस्था, ही सगळी यंत्रणा भ्रष्टाचारी होण्याकरता, निष्काळजी होण्याकरता आपलं देखील कुठं, आपलं म्हणजे आपलं सर्वांचंच म्हणेल, नागरिकांचं देखील आपलंही त्या ठिकाणी कुठं ना कुठं चुकतंय. या अशा बरबटलेल्या यंत्रणेवर आपण खरं आसूड ओढू शकत नाही. अशी सहन करतो अशी व्यवस्था ही राज्यकर्तेच फक्त म्हणत नाहीत, राज्यकर्त्यांच्या हाताखाली असलेली नोकरशाही देखील तितकीच जबाबदार आहे. आणि मग कुठेतरी आज महाराजांनी खरं हे महाराजांवर ही वेळ आलेली आहे, याच्यापेक्षा आणखी दुर्दैव या महाराष्ट्राचं होऊ शकत नाही. आणि कुठेतरी हा इशारा आहे की कुठेतरी आता काहीतरी क्रांती झाली पाहिजे, बदललं पाहिजे. अन्यायाविरुद्ध, या भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे, नाही म्हटलं पाहिजे. आणि निश्चितपणे महाराजांचा आदर्श घेऊन महाराजांचं जे रयतेचं राज्य होतं, ते रयतेचं राज्य आणण्याकरता भविष्यामध्ये आपण सर्वांनी खरं प्रयत्न